जरूर आपण या ठिकाणी बघितली आणि या सर्व पाहुण्यांचं मी मनापासून आभार मानतोय। आपण शेवटच्या मोमेंटला देखील या ठिकाणी आलात, मनापासून आभार। मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे पाहुण्यांना। पहिला बॉल हो, यावेळेस फिल्डिंग जबरदस्त घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये। ओ युटी गॉड फलंदाज वाद जय आउट। थँक्यू डीजे। या ठिकाणी सन्मान आपण बघतोय मित्र परिवार हर्षद डामसे साहेबांचा मित्र परिवार सोबत असताना देखील कोणत्या आणि कुठल्या वेळी साहेबांनी आवाज दिला त्या ठिकाणी ते मित्र परिवार जरूर उपस्थित होतात आणि ते क्षण या ठिकाणी आपण जरूर बघतोय। पुढे एकदा आपण बघतोय यथोचित मान सन्मानकडे जरूर बघितलं आणि तदनंतर या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार आणि मी वळतोय मॅचकडे जरूर आपण बघतोय। तिथे टॉस संपन्न झाला होता आणि रामाचवाडी टीमने प्रथमतः टॉस जिंकला होता, बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी आपण बघतोय मोहपाडा टीम सध्या तरी चांगली कमबॅक करत असताना ओहो कैलासच्या विरोधात देखील इथे मी तर म्हणेन यस पंच बाईजच्या स्वरूपात बाईजच्या स्वरूपात चौकार आला। कदाचित आमचं थोडंसं लक्ष नव्हतं परंतु हरकत नाहीये, चौकार आला आणि नशिबाचा चौकार। जणू काय जेव्हा जेव्हा नसीब आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा ती सामना देखील जिंकला जातो आणि आज ते समीकरण ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। कदाचित नांदकुळा जांभळवाडी टीमच्या हृदयाचे जे ठोके होते ते कदाचित वाढले होते परंतु शेवटच्या मोमेंटला प्रमोदची बॅटिंग अप्रतिम। 1 बॉल 4 आणि चौकार। इथे आडव्या बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। पहिला बॉल जरूर काही आपण बघितला, चांगला बॉल होता। 4 धावा स्कोरबोर्डवर जरूर काही पाहायला मिळतात आणि 3 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। बघा पहिलं 38 सर्कलचं बंधन आहे आणि या षटकामध्ये बॉलिंग चांगली होत असताना जरूर आपण बघतोय अजय गोलंदाजी ट्रॅकवर। संघाचा सरसेनापती अजयकडे पाहिलं जातं, खोदून काढलाय बॉलला। त्या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त आहे, शॉट मिड ऑफला जबरदस्त फिल्डिंग। डॉट चेंडू आपण जरूर बघतोय रामाची वाडी आणि त्याला फाईट करत असताना टीम मोहपाडा अजय चिमटेचा सिंग आज कमबॅक करेल का हो। यावेळेस जबरदस्त फटका प्रहार केलाय, बॉल चाललाय घरंगळत, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार। थँक्यू डीजे। सन्माननीय तुषारजी निमसे साहेबांकडून बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर दिले जातील 2222 रुपयांचं कॅश प्राइज। बघा तुषारजी निमसे साहेबांकडून 2222 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल षटकार हॅट्रिक साठी। इथे जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय, अजय गोलंदाजी ट्रॅकवर असताना काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। धाव फलक आपण बघतोय 8 धावा। मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होते। मागच्या मॅच मध्ये काय कमबॅक केलाय, अगदी असं वाटलं होतं की नांदकुळा जांभळवाडी टीम कुठेतरी बॅकफुटवर जाईल परंतु टोंबरवाडी टीमला झोप लागते की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील। बघा 2222 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय तुषारजी निमसे साहेबांकडून दिले जाईल। बॅक टू बॅक 3 षटकार ठोका आणि तब्बल 4 दोऱ्या आपल्याकडे सुपूर्द करण्यात येतील। फुलटॉच महेश बॅटरच्या माध्यमातून या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त राहिली, डायरेक्ट हिट। 1 बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये। बघा कैलास आणि महेश सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, थोडेसे धावा कमी आहेत परंतु धावा बढवाव्या लागतील। बॅटर तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये कैलास एक यस या ठिकाणी रिव्ह्यू आणि चेक केला जाईल। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय आणि आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत तो निर्णय देखील पोहोचू।
यस सन्माननीय पाहुणे इथे आल्याच बघा क्रीडा प्रेक्षकसाठी सुवर्णाची सुवर्ण संधी आहे. एक मिनिट मी नक्कीच पुकारतो. यस फलंदाज सेफ आहे म्हणजेच चांगली या ठिकाणी बॉलिंग आपण बघतोय. यस क्रीडा प्रेक्षक रसिक साठी सुवर्ण संधी. आयवा कॅच पकडा आणि 1000 रुपयांचा कॅश प्राइज मिळवा. इथं कॅश प्राइज तर पुकारलंय आणि इथे झेल ड्रॉप जणू काही त्या ठिकाणी झेल जणू काही पाहायला मिळाली होती परंतु चांगली फिल्डिंग. सन्माननीय अशोकजी काळोखे साहेबांकडून 1000 रुपये दिले जातील आयवा कॅच साठी. आता मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांनी थांबा. 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आयवा कॅच साठी. आणि नक्कीच हे सन्माननीय विलास भवारी साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा बक्षिसांची खैरात हीच तर ओळख आहे. सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा चिरंजीव अर्थात हर्षद डामसे आणि त्यांच्या सोबत आलेले मित्र परिवार यांची ओळख सध्या आपण बघतोय. पंचांकडे लॉर्ड अपील होती. व्हाईट बॉलची सांगता एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि ते जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन सध्या तरी आपण बघतोय. बघा आयवा कॅच साठी 1000 रुपये दिले जातील. षटकार हॅट्रिक साठी दिले जातील 2222 रुपये. विकेट हॅट्रिक साठी दिले जातील तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज. ही कॅश प्राइज आपण जरूर या ठिकाणी बघतोय. सन्माननीय हर्षदजी डामसे साहेबांचे सर्व मित्र परिवार यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज बघतोय. बॉल हवेत आहे उंच भरपूर आहे झेल ड्रॉप त्या ठिकाणी जर आपण बघतोय तर 2 धावा सहजगत्या प्राप्त केलेत. सन्माननीय मदनजी कारोटे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन जणू काही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. धन्यवाद साहेब आपण आलात. हरकत नाहीये. थोडीशी जबरदस्त कारण त्यांना देखील माहिती आहे गावाची मॅच बघण्यासाठी आम्ही देखील या ठिकाणी उपस्थित जरूर झालेत. यावेळेस आपण जरूर बघतो. हो जबरदस्त फटका वडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाब्याने आपण धावा बघतोय. 17 सध्या मॅच मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये चालू आहे. एक सामना जिंकलाय. 17 बनलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सेकंड ओव्हर मधील कदाचित षटकार येईल का मयेच्या बॅट मधून हे देखील पाहणं गरजेचं राहील. बघा मॅच मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये सध्या तरी आपण बघतोय कारण एका साईडला जांभूळवाडी टीम जाऊन पोहोचले. त्यांच्या विरोधात कोणता संघ आज खेळेल आणि ही जी ट्रॉफी मनात भरले सर्वांच्या नसात भरले ती ट्रॉफी कोणता संघ या ठिकाणी आपलं नाव आजमावेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. या सन्माननीय मदनजी कारोटे साहेबांचा या ठिकाणी तुचित मान सन्मान जो मात्र केला जातोय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण जरूर बघतोय आणि इथे आला डॉट बॉल. षटक संपलाय. 2 षटकाची मॅच फिनिश झाले आणि जणू काय आपण बघतोय धाबा 17 आणि एस भवारे साहेबांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी जरूर बघतोय कारण प्रेक्षकांना प्रेम देणं हे फार महत्वाचं असतं. प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास देणं हे देखील फार महत्वाचं असतं. त्यासाठीच जणू काय टाळ्यांचा गजर जो मात्र पाहायला मिळाला आणि आमचे मदनजी कारोटे साहेब पेशाने नक्कीच त्यांची देखील उपस्थिती राहिले. 2 षटकाची मॅच फिनिश झाले. 17 बनले. तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवर जय आलाय. पहिला बॉल इथे चांगला बॉल जणू काही पहिला बॉल डॉट वाईट साठी रिव्ह्यू रेफर केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हा रिव्ह्यू आहे.
हा रिव्ह्यू पंच सक्सेस झाला तरच पुढचा रिव्ह्यू देण्यात येईल, अन्यथा रिव्ह्यू बाद होणार. इथे चेक केला जाईल. आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तो रिव्ह्यू चेक केला जाईल आणि तो तुमच्यापर्यंत ही माहिती मात्र पोहोचवली जाईल. सन्माननीय तुम्ही बघू शकता आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा सभापती चषकाचा हे भव्य दिव्य सोहळा, भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. आणि या स्पर्धेमध्ये काल फेअर डिलिव्हरी पंच रिव्ह्यू गमावला, याकडे देखील लक्ष असू द्या रामाचवाडी टीमने. आडव्या बॅटने फटका ऑन साइडला जबरदस्त पाहायला मिळाला. त्या ठिकाणी एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जणू काय घडते काय, ओहो दुसरा धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु विकेटचं पतन. फलंदाज बाद. बघा ऐबाक्यासाठी देखील पारितोषिक आहे, त्यासाठी प्रयत्न करा. क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला देखील पाहायला मिळतील आणि ऐबाक्यासाठी 1000 रुपये जणू काय पुकारले, तिथून तो डान्स बघा. क्रीडा प्रेक्षक रसिकांचा तो डान्स आजही आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित आमचे कॅमेरामॅन त्यांना देखील टिपले जाईल परंतु हरकत नाही. प्रत्येक खेळाडूला त्यांचं टिपण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता सागीला. सागी येतोय नॉन स्ट्राइक एंडवर, स्ट्रायकिंग एंडवर. बघा आज कैलासने कुठेतरी नाराज केलाय आणि इथे मित्र म्हणेन डॉट चेंडू. 11 बॉल खेळलाय कैलास आणि त्याच्या बॅट मधून धावा बनलेत 12, म्हणजे टोटल रन्सवर जर नजर टाकली तर 18 बनलेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल रिलीज केलाय आणि इथे मित्र म्हणेन एक महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली जाईल का, नाहीये ही विकेट दिली जाणार नाहीये. त्यासाठीच कदाचित आज कैलासचे नशीब नाहीये की काय, कारण कैलास असा खेळाडू आहे मित्रांनो, कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी सामना बदलून टाकू शकतो तो खेळाडू. कैलास सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे, बघू शकता तुम्ही. 18 बनले, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्या 2 बॉलवर 2 षटकार येतील का कैलासच्या बॅट मधून. फुलटा चालाय ऑन साइडला, जबरदस्त स्ट्रोक. वाडी लॉंगर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आला, डीप मध्ये थोडासा फंबल झाला होता आणि जणू काही या ठिकाणी पाहायला मिळेल एक जाव. यस इथे अंपायर रिव्ह्यू आहे आणि विमर साठी हा रिव्ह्यू नक्कीच पंचांनी देखील घेतलाय, इथे चेक केला जाईल. यस सन्माननीय पाहुणे अर्थात यस तुमचा बक्षीस कंटिन्यू चालू असणार यात शंका नाही आहे. सन्माननीय हर्षदजी डामसे साहेब, तदनंतर आलेला मित्र परिवार तुषार असेल, सर्व मित्र परिवार त्यांचे या ठिकाणी रजा घेत असताना जे मात्र पाहायला मिळतील. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपलं मनापासून आभार. इथे फेअर डिलिव्हरी जरूर आपण बघितली आणि 18 बनलेत, उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असावा कदाचित आणि इथे आपण बघणार आहोत. यावेळेस सागी येतोय आणि सागीच्या बॅट मधून पुढे एकदा तोच स्ट्रोक, तोच फटका पाहायला मिळाला आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये, तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि ते विकेटचं पतन. फलंदाज बाद, 2 धावेने दा फलक आपण बघतोय. नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. 21 बनलेत, जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावसंख्येची. 3 ओव्हर. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती.
खास मोबाईल आणि टीव्ही वर बघा क्लॅरिटी त्याची खास अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले अजय आणि करण मोहोपाडा टीम विकासची टीम जरूर आपण बघतो स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अजय हो यावेळेस थोडासा अडथळा जरूर आहे एक धाव बनले एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3 चेंडूचा खेळ उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे कदाचित लो स्कोरिंग मॅच आपण जरूर बघतोय आणि इथे ते कमबॅक करावं लागेल बघा अजय स्ट्रायकिंग एंडवर एक चांगला खेळाडू आहे अजय सध्या मॅच मध्ये त्याने धावा जरूर बनवलेत परंतु कमबॅक देखील करावं लागेल मॅच इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं मॅच इज इम्पॉर्टंट सध्या परिस्थितीनुसार चालावं लागतं आणि मैदानाच्या आतमध्ये तेच घडतंय आलाय बॉल डॉट 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय एक धाव संख्या जरूर आपण बघतोय हो यावेळेस फटका चांगला आहे स्टेट ऑन द ग्राउंड फटका जबरदस्त होता क्षेत्ररक्षक देखील कमालीचा राहिला आणि इथे एकच धाव ची मात्र घेतली जाईल शेवटचा सामना एका साइडला नांदकुळा जांभूळवाडी टीम जाऊन पोहोचलाय आणि यामध्ये जो संघ विजय होईल तो शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल बघा काय घडणार कोणता संघ या मॅच मध्ये आपला विजय प्रस्थापित करेल एका साइडला मोहपाडा टीम तुम्ही बघू शकता दुसऱ्या साइडला देखील चांगली टीम आपण बघतोय इथे वाईटची जरूर आपण बघतोय पंचांनी हेरले आणि व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये एक खराब कामगिरी सध्या तरी आपण बघतोय एस पंचांनी व्हाईट साठी रेफर केलाय आणि इथे आम्ही चेक करूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून व्हाईट साठी रेफर केलाय आणि तिथे चेक केला जाईल येस फेअर डिलिव्हरी म्हणजेच योग्य डिसिजन आणि क्षमा असावी नक्कीच वाईट येस पंचांनी स्वतःकडे देखील क्षमा मागितली आणि इथे पाहिलं तर
फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. बघा टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक फार दूरवरनं प्रयत्न चालू आहेत. सुरेख फिल्डिंग सध्या तरी आपण बघतोय. एक बनले, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय? नो बॉल. नो बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मॅच मध्ये युटर्न मोहपाडा टीमचा पाहायला मिळेल. पंच धावा 3 ना? यस, 3 धावा प्लस नो म्हणजे अशा 4 धावा मात्र इथे घेतल्या जातील. आणि आज मोहपाडा टीम कुठेतरी नशीब घेऊन उतरलाय की काय, कारण येणारा बॉल असेल फ्री हिट, फलंदाज अजय चिमटेसाठी. हा फलंदाज फ्री हिटचा नक्कीच बॉल असेल, फलंदाज अजय साठी. मोहपाडा खेळत असताना सध्या 6 धावा आपण बघतोय. हो, इथे चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये, चांगला बॉल रिलीज केला. बघा हा कदाचित ह्या 4 धावा नसत्या तर फक्त आणि फक्त 2 धावा असत्या, परंतु 4 धावा आल्या आणि 6 बनल्या. इथे 6 धावा आपण जरूर बघतोय. काय घडणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ विजय होईल हे पाहणं फार महत्वाचं राहील. बॅटची टॉपेज, यस, 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय, चौकार. अजिंक्य पवार केटीसी वाला लावलंय गाजला, लावलंय गाजला, जगात फेमस झाला, लावलंय गाजला, जगात फेमस झाला. अरे लावलंय गाजला, जगात फेमस झाला, लावलंय गाजला, जगात फेमस झाला. अरे अजिंक्य पवार केटीसी वाला लावलंय गाजला, अजिंक्य पवार केटीसी वाला लावलंय गाजला, आणि लावलंय गाजला, जगात फेमस झाला. अरे लावलंय गाजला. डीजे थँक्यू. बघा पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा आपण बघतोय 10 धावा बनलेत. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायचे 12. 12 कुणाचे वाजतील ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण 12 वाजवायचे बरोबर. 12 बॉल मध्ये 12 धाव संख्येची गरज आहे. आज अजिंक्य पवारानं पूर्ण KTC.in ही बायनी जणू काही बैलगाडा शर्यतीमध्ये देखील पाहायला मिळते. हळदी समारंभ असो, लग्न समारंभ असतो, कुठलीही लग्नाचं सीझन असो, कार्यक्रम असतो, त्या सर्व ठिकाणी क्रिकेटमध्ये तर नाव लौकिक केलायच केला, परंतु सर्व ठिकाणी KTC.in पाहायला मिळतोय. त्या बायनीचं मनापासून आभार. आणि इथे जातो मॅच कडे, जिथं 12 मध्ये 12 बनवायचे होते, आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि धावा बनवायचे 12. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता करण. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये, फक्त फ्लिप केलाय शॉट मिडॉनला. आणि इथे पाहिलं ना तर जणू काय आपण बघतोय शॉट मिड ऑफ मध्ये जबरदस्त फिल्डिंग राहिले. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं, 21 धाव खर्च केलाय. गोलंदाज माधव गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतोय. 10 बॉल शिल्लक आहेत, 11 धाव संख्येची गरज आहे. कदाचित 1-2 बॉल डॉट आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय रामाचवाडी टीम, परंतु ते येतील का? हो, फटका जबरदस्त आहे. अजय चिमटेचा पलटवार ठोकलाय ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दणदणीत षटकार. लावलंय गाजला, जगात फेमस झाला, लावलंय गाजला, जगात फेमस झाला. निशांत बागडे KTC वाला लावलंय गाजला, निशांत बागडे KTC वाला लावलंय गाजला, लावलंय गाजला, फेमस झाला. थँक्यू निशांत बागडे सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही बघू शकता त्यांना देखील. आणि आज त्याचं टायटल देखील आपण जरूर ऐकलं. हो, यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा ठोकतोय अजय चिमटे, षटकार. आणि या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना यस विलास दादा पवार यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. ही मॅच संपले, मॅच विजय पटकावला
आणि अजयच्या बॅट मधून जबरदस्त फटके पाहिले आणि मॅच विजय झालं. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम रामाचवाडी, विश ऑल द बेस्ट टीम मोहपाडा. आज कदाचित मी म्हटलं होतं की मोहपाडा आणि जांभूळवाडी टीम हे दोन्ही टीम कदाचित नशीब घेऊन उतरलेत की काय, परंतु शेवटचा सामना कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत नक्कीच ऐकूया एक सुमधुर आवाज. मैदानाला हल्ले गती